तर मित्रांनो, साई सगळा दिवस पाचवा आपला साई भक्ती पालखीचा. आपण आहोत आता इगतपुरीच बोलतोय, गोटी बुद्रुकमध्ये. इकडून पालखी निघाली आहे. इथून आता डायरेक्ट कुठे रे? अंदुर्ली नाही, कुठे? धामणगाव. आमच्या प्रदीप दादूस तातळींच्या गावात. ठीक आहे. भाकरी आणि ठेचा खायला. हां, भाकरी आणि ठेचा खायला. मग तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये, जो लास्टच्या व्लॉगमध्ये सांगितलं ना की याची आई मस्त नव्हती, त्या मुलाच्या गावात आपण जाणार आहोत. ठीक आहे. मस्तपैकी सर्व गेलेले आहेत. आपल्याला फक्त टेम्पो राहिले आहेत आता टेम्पोमध्ये आणि आपण. काम चालू आहे. ठीक आहे. शेवटची निशाण पण गेलेली आहे मस्तपैकी. आपण पण जाऊया थोड्या वेळात. तुम्हाला भेटवतो परत एकदा पुढच्या डायरेक्ट पालखीला. साईराम मित्रांनो, आपण निघालेलो आहोत. पालखी गेली आहे पुढे, तेव्हा तिकडे दिसू शकते. तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही. इकडे चालते पालखी. आणि आपल्याला इकडे कोण भेटलंय बघा, राख्यादा. हाय पब्लिक, साईराम. ब्लॉग टाकतोय बघा. आपण ब्लॉग टाकतोय. मी अजून तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीचा ब्लॉग टाकला नाही. 5वा दिवस झाला तरी पण टाकतो. लवकरच दुपारपर्यंत अपलोड होऊन जाईल. मागे अजून आपली पब्लिक येते, भरपूर मागे आहेत निशाणी. काय विचार झाला ना पाणी. चला साईराम, भेटूया आपण थोड्या वेळात परत. भेलवाल्याकडे भेटूया आपण, भेलवाल्या काकांकडे. चला साईराम, भेल दाखवतो. भरपूर बसते आता. वेल दाखवतो, टेस्टी वेल दाखवतो. साईराम काका. काठीनं घोंगड मला जत्रेला जाऊ दे किलो. जत्रा नाही, शिर्डीला. तर मित्रांनो, आपला वालू शेड आलेला आहे. अरे ए थांब ना. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भेलवाल्या काकांकडे. ठीक आहे. मागे पहिला व्ह्यू बघा, काय भारी वाटतोय. ह्याच्यावर पुढे थोडा नाश्त्याचा हॉल्ट आहे. बाकी आपण आता भेल खाऊया मस्त की. चला. फणस गावातले तुमच्यापासून मोऱ्यांची घरं किती लांब आहेत? मित्रांनो, आपण आपल्या राखेला सोबत चाललो नाश्त्याच्या हॉल्टला. मामांकडून निघालो भेल वगैरे खाऊन म्हणतोय की. मागे पालखी चालली आहे, बघू शकता. नाश्त्याचा हॉल्ट आला पण हा बघा, इकडेच आहे. बाकी तुम्हाला दाखवतो नाश्ता काय. चला साईराम, व्हिडिओ थांबा 2 मिनिटात दाखवतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला आपले भाऊबंधू भेटलेले आहे. पाणी द्यायचं भाई. नवीन बातम्या जॅकी बाईचे लग्न होते. हा बघा, सोहान पण आहे आपल्या बरोबर. जॅकी बाईचं लग्न होतंय. घरात लग्न होतंय. घरात लग्न होतंय. नोव्हेंबर मध्ये 1 महिन्याचा पोरगा येणार. समाजात फी घेऊन. बिस्किट आहे काय? नाही, बिस्किट नाही आपल्याकडे. बाय बाय. आम्हा मित्रांनो, आपली पालखी पण येते मागून, ते पण दाखवतो. आपण सध्या धामणगावच्या आधी आहोत, म्हणजे आमच्या प्रदीप विठ्ठल तातळई यांच्या गावात. साईराम. ओम साईराम. जय साईनाथ. बाकीची पब्लिक येते हळूहळू मागून, ते पण तुम्हाला दाखवल्यानंतर. चला साईराम. आपला साई बंधू साई टेंबुलकर श्वान यांना खायला देताना श्वानांना ठसका लागलेला आहे जरासा. पाणी दे ना. पाणी कुठे? पाणी दे बघ तिकडे. पुण्याचं काम करतात साई. उरलेले बिस्किट आपण खायचे. तुम्ही तेवढंच करा. चला. आणि हे आपल्याबरोबर आता नवीन जोडलेले आहेत आजपासूनच. दाद्याचे भाऊबंधू आहेत, मामाच्या गावातले आहेत, दाद्याच्या मित्र आहेत. आणि हे बघा, आता मस्त की पाणी पण पाजत आहेत साई टेंबुलकर.
अरे वाटीत दे ना हे साई काकींकडून घे ना. देईल बरोबर आपला दादा बोलतो साई देईल बरोबर. आम्ही आलेलो आहे दादाच्या घरी, आमच्या दादाच्या घरी. आणि तुम्हाला थोड्या वेळात दादाचा फोटो दाखवतो, जुना फोटो, लहानपणीचा फोटो. आता पॉपअप कर ना. बघा हे जॅकी भाऊ ज्यांचं लग्न होणार आहे पुढच्या महिन्यात. आणि आपली ताई दाद्या. आणि दादाचा फोटो कुठे रे? अच्छा हा बघा हाच आपल्या दाद्या जरा मागे घर. हा कुठे गेला? प्रदीप दादूस विठ्ठल तातळे. कोण होतं त्याच? जाऊ दे. पालखीकडे आलेली आहे मस्त. थोड्या वेळात ठेचा आणि भाकरी खाऊया. काय बोलता विघ्नेश राणे? आपले झोपलेले बंधूच असतात नेहमी. तर मित्रांनो आपण निघालेलो आहे दुपारच्या हॉल्टवरून साईराम. आणि इथे बघा किती मंडळी चालताना दिसतात आपल्याला वेगवेगळ्या पालखीतून. आपण सध्या सेवेकरी आहे म्हणून गाडीवरून हे बघा भरपूर साऱ्या पालख्या निघालेल्या आहेत मस्तपैकी. सर्व आता जातील पांडुर्लीच्या पुढे वगैरे. आपला हॉल्ट रात्रीचा पांडुर्ली आहे. संध्याकाळी आरतीच्या हॉल्टला तुम्हाला दाखवतो. चला भेटूया आपण साईराम. आणि मित्रांनो साईराम आपल्या शिर्डीला जायला फक्त 100 किलोमीटर राहिलेले आहेत. इकडे पोरं थांबलेली आहेत. बघा इकडे बोर्ड लावलेला आहे. बोर्ड काय मिशन काय जे आहे ते म्हणा. बघा राजभाऊ फोटो काढताय. आमचा नाहीच काढला ना ब्लॉग मध्ये. काढलाय ना काढलाय. कधी? हे काय आता पण काढतोय. लवकर जावा लवकर जावा फोटो काढून घ्या. ब्लॉग मध्ये पण या. चला साईराम आपण भेटूया पुढे. साईराम मित्रांनो आपली पालखी आलेली आहे. पहिली निशाणी जॅकी भाऊ आणि करण भाऊकडे आहे. त्यामागे पालखी आहे. साईराम अजून पण मागून येत आहेत. ते पण तुम्हाला दाखवतो. ह्या भाऊंना पाणी पाहिजे. बिबट्या भेटलेला मागे. बिबट्या भेटलेला? कोणता बिबट्या होता? कोणता बघितला नाही. कोणत्या ह्याचा होता तो? काय चला तुम्हाला मागून पण जे पब्लिक येतात ना त्यांचं पण दाखवतो. आपण आता सेवेकरी झालोय ना तर ब्लॉग काढायला भेटत नाही बरोबर. कॉन्टेंट नाही काय नाही. तुम्हाला पण काय जास्त दाखवणार ना म्हणून जास्त काय दाखवू शकत नाही. पालखीचे व्हिडिओज वगैरे दाखवू शकतो. अजून काय नाही. काय बोलतो साईराम? चॉकलेट नाही रे. चॉकलेट होतं माझ्याकडे मागाशी माहिती आहे. नाही तर दिलं असतं. तर बाकी आता काय आपण सेवेकरी आहे तर पाणी देऊया आपण मस्त की जरा सेवा करूया बाबांच्या भक्तांची जे आपल्यासारखेच भक्त असतात. ठीक आहे. आपल्याबरोबर अजून एक माणूस जोडलेला आहे. मागाशी पण तुम्हाला दाखवलं असेल. याचं नाव काय रे मित्रा? प्रवीण नाव आहे. प्रदीप दाद्या उर्फ तातळे नाही सॉरी प्रदीप उर्फ दाद्या तातळे हे आमचे मित्र आहेत. ठीक आहे. ते आलेत त्यांच्या मामाच्या गावावरून, प्रदीपच्या गावावरून सॉरी. ठीक आहे. मला दाखवतो बाकी बघा मागे नजारा बघा कसा आहे. मस्त आहे की एकदम पूर्ण सरळ रस्ता एकदम. आजूबाजूला एकदम खुल्ला आसमान आहे. आणि आपला जयनाम भाऊ आलेला आहे. जयनाम भाऊ आज पुढे चालत आहेत का भाऊ? मार्केट पुढे आहे. ठीक आहे. चला तुम्हाला पुढे अजून आहेत ना ते पण दाखवतोय बघा. इथून येत आहेत. इथे आपला डीजेचा टेम्पो लागला हा. इथे अजून माणसं येतात मागून. चला ते पण दाखवतो थोडं वेळ तुम्हाला. तर मित्रांनो हा बघा आपला डीजेचा टेम्पो आलेला आहे. वरती मस्त साई भक्ती लाव लिहिलेलं आहे. त्याच्या मागे डीजे आहे. आणि हे पण आपले खास काका आहेत विनय काका एकदम. आणि त्यांच्या बाजूला मया गाव बसले जे आपल्या साईडलेच आहेत. आणि इथून आपली पब्लिक येते आता पुढून.
सॉरी मागून पुढे येते ते पण तुम्हाला दाखवतो. चला हे बघा मित्रांनो, हा आपल्या दाद्या, हा माझा भाव आणि बाकीची पण मंडळी आलेली आहेत पुढे. साईराम दाद्या, साईराम साईराम. अशा प्रकारे आम्ही पाठी राहिलेलो आहे. हा पहिल्यांदा नाही, पहिल्या दिवशी मागे होता आणि आत्ताच्या मागे. चालेल चला चला, भेटू आरतीला. नको भेटू तू. चला तुम्हाला बाकीचे पण दाखवते बघा. तर हा बघा, हा गौरव नाचत होता, नाचत होता पण उन्हामुळे काही दिसत नाही म्हणून मी बंद केलेलं. पण आता बघा, आणि हा भाऊ आपला परत गेलेला पण परत आलाय. आणि बघा मागून पण आलेत लोक, पब्लिक आपली आलेली आहे मागून. आणि त्यांच्या मागून अध्यक्ष भाऊ पण येत आहेत. साईराम, साईराम भाऊ, साईराम भाऊ काय पाणी वगैरे. साईराम. हा बघा, हा आपला भाऊ चालत येतोय इथे 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 इथे. आणि त्यांच्या मागे हे अध्यक्ष आहेत, विनोद भाऊ हळदणकर. साईराम, साईराम काका. मागून पण आपलाच पब्लिक आहे पूर्ण. साईराम काका. मागे पण आपलीच आहे पूर्ण पब्लिक. आम्हाला दाखवतोच मित्रांनो. परत आपल्याला भेटलेले आहेत आपली पब्लिक. साईराम साईराम. सेवेकरीचा काय फायदा नाही, पाणी नाही विचारता आम्हाला. आम्ही गाडी कोणासाठी लावली आहे हा. तो सेवेकरी तू पाणी तरी विचारलं. हे बघा, हे आपले शेवडीचे बंधू साईराम. उन्हात कोणच नाही दिसत आहे पण जाऊ दे, घेऊन टाकतो. ब्लॉग चालू आहे. हा मग, हा अरे मग 2 दिवसाचा टाकलाय ना. भालू आहे बघा कसा चालत येतोय. भालू आहे, काय बोलू इच्छिता. पाणी पिऊन निघू नाही काहीतरी बोला हो. बोलायचा टाइम नसेल आता. असं म्हणता. अजून 15 किलोमीटर गाठायचं एकदम थेट. आपल्याला ती भेटायला येणार आहे बाय द वे. भाऊंशी बोलणं झालंय. भाऊ बोलली पुढे रात्री कॅमेरा ऑन करून ठेवतो, दिसली तर यांना पण दाखवता येईल. मग नाही, तिला मी सांगितलं कॅमेरा ऑन करत होतो रात्रीचा आणि रात्री चार्जिंग संपले, शूटच नाही झालं जी मेन गोष्ट पाहिजे. नाही आता फुल चार्जिंग आहे. ते बिबट्या येणार आहे म्हणून हे बघा. काठी बघा कशी घेतली बिबट्यासाठी. हे बघा. हे बिबट्यासाठी नाही बिबल्यासाठी. साईराम मित्रांनो, हे आपले मानद सचिव आहेत प्रवीण राणे साहेब. साईराम. ओम साईराम. साईराम. हा आपला बाबूदा आणि किरण काका आपल्या चाळीतले आहेत. हा मंथन पाटील. परब नाही घेतला, पाटील नाव घेतलं. आणि योगीराज चव्हाण यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. हे पण आपले काका आहेत. साईराम. ए या पटापट, चालत नाही तर परत बोलाल ब्लॉग मध्ये नाही घेतला. साईराम साईराम. अरे भाऊ साईराम. बघून घ्या आणि त्यांचे ते रे. वेलकम टू कासव कंपनी. हा हे पण शिवडीचेच आहेत. चला तुम्हाला आता आम्ही दाखवतो पुढे. मित्रांनो आपण थांबलेलो आरतीच्या हॉल्टला. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. 5:30 पावणे झाले. मागे बघू शकता काही गोष्टी. इकडे सनसेट आहे, सॉरी सनराईज होणार होतं तिने, सनसेट होतोय.
कसं आहे की आपल्या गाड्या इकडे लावलेल्या आहेत. जय साईला. चला हे बघा आपल्या राख्यादा इकडे बसलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये मस्त आहे की राख्यादा पाण्याचा बॅटिंगचा आणि पाण्याचा टेम्पो सोडून इकडे ॲम्ब्युलन्समध्ये बसलेला आहे. सेवा केली आम्ही मस्तपैकी एकदम. याची मजा झाली. याला एक ड्रायव्हर भेटलेला आहे. सिद्धूबाई आहे आपला. गेल्या वर्षी राख्यादा फुल एकदम हे होता, त्रासलेला होता बिचारा. तसा त्रासलेला सर्व करतो, त्रासलेला नाही पण कंटाळा थोडासा थकवा झालेला. जरा काय टेन्शन नाही. ड्रायव्हर भेटलाय तर येऊन येतो गाडी पुढे. टेन्शनच नाही आम्हाला. आता येईल गाडी 2 मिनिटं. राख्यात आहे ना, राख्यात आमच्या बरोबर आलाय बाईक वरून. पाणी वाटत आलं. पाणी वाटताना पण राख्याचा डायरेक्ट पालखीत घुसलाय. पालखी घेऊन आलाय. पालखी आलो घेऊन मी. आणि तो दुसरा होता ना दादाचा मित्र, त्याला गाडीवरून पाठवून दिलाय. ठीक आहे चल राख्यादा जरा आरतीचं दाखवतो स्पॉट वगैरे. ठीक आहे हे बघा तर मित्रांनो, हे आपल्या आरतीला थांबलेली आहेत पोरं इकडे. मस्त आहे की पालखीबरोबर कमी पोरं आले, त्यांच्या मागून सगळी येत आहेत हळूहळू. आणि काकांनी जरा गाणं लावलेलं आहे, चुकीच्या टायमावरती गाणं लावलेलं आहे. ब्लॉग जेव्हा चालू करायचं होतं तेव्हा हे इकडे ए त्याला सांग काय ते. तर मित्रांनो आपण मध्ये थांबलेलो बघा, सर्व आलेले तिकडे मस्त की. मित्रांनो साईराम. साईराम कोण बोलणार रे? चुकीने गाडीवर बसलेला पोरगा आपल्या भाऊ वळवणकरांचा ऐकून. चला मला बाबांची भेट करवतो आणि आता चिंतामणीची पण भेट करवतो. बघा चिंतामणी आपला किती सुंदर मूर्ती होती ना 2019ची. 100 आणि बाबांच्या पादुका. आणि हे आपले नितीन काका. साईराम काका. चला काय बोलतो राखेदा, तू इकडे पण आला. आम्ही सगळीकडे आहे. चला भेटूयात साईराम. आरतीच्या टायमाला भेटतो.